किंक्रांत म्हणजे मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस, जो करिदिन म्हणूनही ओळखला जातो, जेव्हा संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा आहे. म्हणून हा दिवस शुभ कार्यांसाठी वज्ज मानला जातो आणि या दिवशी काही विशिष्ट प्रथा पाळल्या जातात, जसे की जुन्या भाकऱ्या खाणे आणि शेणात हात न घालणे. किंक्रांत म्हणजे काय? पौराणिक कथा. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. दुसरा अर्थ करिदिन म्हणजे काळोख किंवा अशुभ दिवस, असाही याचा अर्थ होतो, कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस शुभ कार्यांसाठी चांगला मानला जात नाही. या दिवशी काय केले जात नाही? काय करू नये? वज्ज. या दिवशी कोणतेही नवीन शुभ कार्य सुरू करणे टाळले जाते, जसे की विवाह, गृहप्रवेश इत्यादी. काय केले जाते? प्रथा. शिळी भाकरी खाणे. भोगीच्या दिवशी बनवलेली शिळी भाकरी खाण्याची प्रथा आहे. शेणात हात न घालणे. स्त्रिया या दिवशी शेणात हात घालत नाहीत. शांतता आणि नामस्मरण. मन शांत ठेवून कुलदेवतेचे आणि इतर देवांचे नामस्मरण केले जाते. प्रवास टाळणे. शक्यतो लांबचा प्रवास टाळला जातो. महत्त्व. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते आणि दिवस मोठा होऊ लागतो, पण किंक्रांत हा दिवस अशुभ मानून काही धार्मिक नियम पाळले जातात, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर राहतील.